नाशिकमधल्या TCS लैंगिक शोषण प्रकरणामध्ये आता नवी माहिती समोर येते आहे। कंपनीच्या पार्ट्या त्र्यंबकेश्वर रोडवरच्या हॉटेल आनंद रिसॉर्टमध्ये झाल्याचं पाहायला मिळतंय। कंपनीमधील काही पीडित मुलींना त्र्यंबक रोडमधल्या आनंद रिसॉर्टमध्ये नेऊन आरोपींनी लैंगिक शोषण केलं असं तपासात उघड झालं। नाशिक पोलिसांकडून हॉटेलची चौकशी आणि तपासणी करण्यात आली आहे। 2023 मधील काही नोंदी या रिसॉर्टमधल्या जप्त करण्यात आल्या आहेत। सोबतच CCTV आणि इतर माहितीचं रजिस्टरही पोलिसांनी जप्त केलं। या प्रकरणाची आता SIT कडनं चौकशी सुरू आहे। इतकंच आम्हाला सांगितलं की अशा नावाने काही बुकिंग होते का, आणि मेक माय ट्रिप आणि गोवा बिबो अशा वेबसाईट्सच्या मार्फत ती बुकिंग झालेली आहे, म्हणून त्याच्यात काही कन्फ्युजनचा विषयच नव्हता। त्यांनी ती बुकिंग केली, त्याच्या अगेन्स्ट आम्ही त्यांना रूम दिली। 2023चा प्रकार आहे। पण किती रूम होते वगैरे? एक रूम होती। 2 रूम होते? एकच रूम होती। एकच रूम? एका दिवशी एक रूम होती। असं एकदा किंवा दोनदा आय थिंक त्यांचं आहे बुकिंग, पण ते कोणत्या नावाने वगैरे ते इन्व्हेस्टिगेटिंग टीमलाच तुम्हाला सांगता येईल, कारण की त्यांनी फक्त चेक करून माहिती घेतली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।